पुण्याच्या राजगुरुनगरमधून बुधवारी दुपारी बेपत्ता झालेल्या 2 चिमुकल्या मुलींचे मृतदेह हे आढळलेत आणि त्यामुळे खळबळ माजली आहे। घराजवळ खेळत असताना दोन्ही चिमुकल्या बहिणी बेपत्ता झाल्या होत्या। रात्री शहरालगत एका इमारती शेजारी दोघींचेही मृतदेह हे ड्रम मध्ये आढळले। पोलिसांकडून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे। प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या सोबत आहेत, अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। तुषार, आतापर्यंत पोलिसांचा तपास नेमका कुठपर्यंत पोहोचलाय, कोणत्या दिशेने आणि कशा प्रकारे तपास पोलिसांकडून केला जातोय? विक्रांत, आपण जर पाहिलं तर ही खरंच धक्कादायक घटना म्हणावी लागेल। कारण राजगुरुनगर मधल्या ह्या ज्या 2 मुली आहेत त्या आपल्या राहत्या घराबाहेर खेळत होत्या आणि तिथेच खरं तर त्यांचा त्या बेपत्ता झाल्याची माहिती पुढे आली। त्यानंतर पालकांनी शोधाशोध घेतली, मात्र त्यांचा जो मृतदेह आहे ते छिन्नावस्थेत आढळल्याचं पाहायला मिळालं। यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांनी शोधाशोध केल्यानंतर त्यांच्या राहत्या घरापासूनच त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या एकाला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। त्याच्यावरती संशय असल्याचा खरं तर पोलिसांनी अंदाज व्यक्त केलेला आहे आणि त्यानंतर त्या पद्धतीने खरं तर त्याची चौकशी सुरू केलेली आहे। घटनास्थळी जर आपण पाहिलं तर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख असतील, त्यानंतर DYSP असतील आणि राजगुरुनगर पोलीस ठाण्याचे सर्व महत्वाचे जे पोलीस अधिकारी आहेत ते त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यामुळे आता पोलीस वेगाने सूत्र हलवताना पाहायला मिळतात। मात्र ही जी दुर्दैवी घटना आहे ही या घटनेमध्ये या मुलींवरती अतिप्रसंग किंवा इतर काही गोष्टी झाल्यात का याची खरं तर चौकशी आता पोलीस या घटनेत करताना पाहायला मिळते। त्यामुळे नक्की या घटनेतून काय समोर येतंय तेही पाहणं महत्वाचं आहे आणि आरोपींना किंवा खरं तर पोलीस अटक करतात हेही पाहणं महत्वाचं आहे। बरं, धन्यवाद तुषार तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तुम्ही दिलेल्या माहितीनुसार पोलीस हे वेगाने सूत्र हलवत आहेत, मात्र या प्रकरणाचा संपूर्ण छडा नेमका कधी लागणार ते पाहणं महत्वाचं असेल। तुम्ही लक्ष ठेवून राहा।